कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी या महिला आलेल्या आहेत आणि मी सांगितलं की महिला सशक्तीकरणाचा जो कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतलेला आहे यासाठी खास या महिला राज्यभरातून इथे आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय संबोधित करतात शुभारंभ तर उद्घाटन तर विविध विकास कामांचं होणारच आहेत मात्र नरेंद्र मोदी नेमकं काय संबोधित करतात हे पाहावं लागेल आणि आता नरेंद्र मोदी मुख्य व्यासपीठावर जातील आणि पुढचा कार्यक्रम सुरू होईल। विशाल बरोबर आहे, मुख्य व्यासपीठावरती गेल्यानंतर आज ते काय बोलतात हे देखील आपण थेटपणे दाखवणार आहोतच। मात्र वेदांत एक आहे की जर आपण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव यावेळेला पाहिलं तर अतिशय आनंदित स्वरूपानं नागरिकांनी ज्या प्रकारचं स्वागत केलेलं आहे त्याचा स्वीकार करताना पंतप्रधान दिसतात, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे सांगितलं की महिला सक्षमीकरणासाठी त्या ठिकाणीच्या ॲपचं उद्घाटन केलं जाणार आहे। दुसरीकडे बहुप्रतीक्षित असलेली उरण रेल्वे जी आहे तिला देखील आता हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। अशा विविध कार्यक्रमांनी सजलेलं हे सभास्थळ असेल, सभास्थळावरचा काही मिनिट टू मिनिट कार्यक्रम देण्यात आलेला आहे का? नक्की एक साधारणपणे पाऊण एक तासाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि जसं आपण बघितलं की सजवलेली गाडी आहे आणि या गाडीतनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं गेलं। त्याच्यासोबत आपण बघतो दृश्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि आता स्टेजवर इतर जे मान्यवर आहेत ते सुद्धा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतील। जसं तू सांगितलं की उरण रेल्वेचं शुभारंभ उद्घाटन तर होईलच मात्र इतर जे काही प्रकल्प आहेत म्हणजे सूर्या प्रकल्प असेल किंवा मग ऑरेंज सिटी गेटचं उद्घाटन असेल या सगळ्या गोष्टींचं उद्घाटन होणार आहे। साधारणपणे 6 ते 7 विकास कामांचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि महिला सशक्तीकरणाचं जे ॲप आहे त्याचं सुद्धा उद्घाटन या कार्यक्रमात होणार आहे आणि त्यामुळे हजारोच्या संख्येनं महिला अगदी सातारा असेल, नगर असेल, पालघर असेल अशा दुर्गम भागातून सुद्धा या महिला या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सर्व जे जमलेले महिला आहेत त्यांना संबोधित करतील। ठिकठिकाणी जसं आता सुद्धा आपण दृश्यांमध्ये बघतोय साधारणपणे 100 मीटर अंतर आहे मात्र ज्या प्रकारे ही गाडी सजवलेली आहे तिथनं पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व महिलांना हस्तांतरण करतायत आणि आता तिथून पुढे या मुख्य व्यासपीठावर जाऊन जे कार्यक्रम आहे त्या मुख्य कार्यक्रमाला आता पुढे सुरुवात होईल। बरोबर आहे वेदांत, एकाच वेळेला आपल्या एबीपी माझाच्या संपूर्ण कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या दृश्यांच्या माध्यमातून एक प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की लाखोंच्या संख्येनं उपस्थित असलेले नागरिक आपल्याला एकाच वेळेला पाहायला मिळतात। ज्यावेळेला पंतप्रधानांचा दौरा असतो त्याचा संपूर्ण जो ताफा ज्यावेळेला दाखल होत असतो त्याची एक विशेष अशी तयारी करण्यात आलेली असते खरं तर आणि त्या दृष्टीनं कशा प्रकारे शांतता राखण्याचं असेल, सुरक्षितता असेल, या सर्व गोष्टींचा आज कशा प्रकारे नियोजन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं सभास्थळावरती खरं तर? नक्कीच विशाल, अगदी सकाळपासून कडेकोट सुरक्षा आहे म्हणजे नवी मुंबई पोलीस असतील किंवा रायगड पोलीस असतील आणि विशेष पोलीस पथक सुद्धा इथे तैनात आहेत आणि त्यामुळे सुरक्षा दृष्टिकोनाचा चोख बंदोबस्त जरी असला तरी एक जसं आपण आता बघितलं की एक मार्ग तयार करण्यात आला होता आणि या मार्गातून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासोबतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आता सभास्थळावर पोहोचत आहेत। हा जर आपण बघितलं तर खास करून या ज्या महिला हजारोच्या संख्येने इथे आलेल्या आहेत त्यांच्यामधनं त्यांना कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून बघता येईल। शिवाय नरेंद्र मोदींनी सुद्धा आपण तू आता जसं सांगितलं की ज्या प्रकारे सर्वांना हात दाखवत धन्यवाद केले कारण एवढ्या संख्येनं इतक्या हजारोच्या संख्येनं या महिला जेव्हा एकत्र येत आहेत महिला सक्षमीकरणाचं ॲप ज्यामध्ये लाखो महिलांना खरं तर रोजगार असेल किंवा मग इतर काही उपक्रम असतील त्या उपक्रमामध्ये थेट सहभाग घेता येणार आहे। त्याचं सुद्धा या ॲपचं पण इथे उद्घाटन होणार आहे आणि तितकीच संख्या म्हणजे आपण जर बघितलं तर मेन मुख्य सभागृहामध्ये जेवढी संख्या आहे तेवढीच संख्या महिलांची असेल या ठिकाणी जमलेल्या लोकांची असेल ती बाहेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं इथे सर्वजण जमलेले आहेत आणि आता मुख्य कार्यक्रमाला अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये सुरुवात होईल। काही भाषण मान्यवरांची होतील आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण होईल ज्यामध्ये नेमकं काय संबोधित करत कारण उद्घाटन तर विकास प्रकल्पांची होणारच आहेत मात्र नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकरांना, नवी मुंबईकरांना आणि खास करून महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना नेमकं काय संबोधित करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे।
विशाल, नक्कीच आजचा हा उद्घाटनाचा जरी कार्यक्रम असला वेदांत, तरी आपले सर्व प्रतिनिधी विविध मान्यवरांशी आतापर्यंत बोलताना दिसून आलेले होते. विविध नेत्यांशी देखील त्यांच्या चर्चा झालेल्या होत्या. विरोधक एका बाजूला थेटपणे टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात की येत्या काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पायाभरणीचा हा कार्यक्रम आहे, तर उद्घाटनांचा हा कार्यक्रम केवळ नुसता नसून तर येत्या काळातील निवडणुका जिंकण्यासाठीची ही पायाभरणी असल्याची थेटपणे टीका होताना दिसते. मात्र तरी देखील आज मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम पार पडेल. 6 नंतर पंतप्रधान पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला लागताना दिसतील. मात्र ज्या ज्या नागरिकांशी तुमची चर्चा झाली असेल, जे जे सभास्थळावरती उपस्थित आहे, आज त्यांना नेमकं काय ऐकायचं आहे? नक्कीच विशाल, ज्या प्रकारे आपण काही महिलांशी बातचीत केली, त्यांचं असं म्हणणं आहे की महिला सक्षमीकरणाचं जे ऍप आहे त्या ऍपचं उद्घाटन होणार आहे. महिलांना रोजगार या निमित्तानं मिळणार आहे. याआधी सुद्धा राज्य सरकारने नेमकी संकल्पना काय आहे ती खरं तर समजून सांगितली होती आणि या ऍपच्या माध्यमातून महिलांच्या दृष्टिकोनातनं एक महत्वाचं पाऊल राज्य सरकारकडनं टाकलं जात आहे. त्यासोबतच नवी मुंबई आणि मुंबईला कनेक्ट करणारं एमटीएचएल मधनं आताच आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे मार्गस्थ झाले आणि या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड याला जोडणारा जो अटल सेतू आहे त्याचं उद्घाटन होतंय. त्या दृष्टिकोनातनं सुद्धा अनेकांना आनंद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि महत्वाचं म्हणजे उरण रेल्वेचं सुद्धा खारकोपर ते उरण जी लोकल ट्रेन असणार आहे त्याच मार्गाचं सुद्धा उद्घाटन होणार आहे. 25 वर्ष प्रतीक्षा या ठिकाणच्या उरणवासियांना होती आणि ती कुठेतरी आज पूर्ण होती. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ज्या प्रकारे विकास कामांचं उद्घाटन होत आहे त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम महिलांसाठी, मुंबईकरांसाठी, नवी मुंबईकरांसाठी आणि आसपासच्या MMR रिजनसाठी महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय संबोधित करतात ते आपल्याला पाहावं लागेल. आणि आपण बघतोय मुख्य व्यासपीठावर इथे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आलेले आहेत आणि इतर मंत्री सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे काही मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल. विशाल, निश्चितच आहे, व्यासपीठ देखील सजवून ठेवण्यात आलेलं आहे. दुसरीकडे पंतप्रधानांचं आगमन ज्या फुलांनी सजवलेल्या रथातून झालेलं आहे त्याची दृश्य आपण यावेळेला आपल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवतोय. सभास्थळावरची झालेल्या तयारी संदर्भातली संपूर्ण माहिती आमचे प्रतिनिधी वेळोवेळी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे. सभास्थळावरून मोदी लाईव्ह असल्याचं आपण यावेळेला पाहतोय. मोदींच्या दौऱ्याचा खरं तर अखेर तो एक महत्त्वपूर्ण टप्पा येऊन त्या ठिकाणी ठेपलेला आहे, ज्या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यापूर्वीच आज दिवसभरामध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन झालेलं आहे, लोकार्पण झालेलं आहे आणि त्यानंतर अगदी काही क्षणामध्ये या सभेला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.